नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 2,98,233 मतदार आहेत। त्या अनुषंगाने एकूण 349 मतदान केंद्र सज्ज झाले आहेत। सर्व नागरिक आणि सर्व यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी केले आहे। देशाच्या 18व्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा काल शनिवारी भारतीय निवडणूक आयोगाने घोषित केल्या असून महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होत आहे। तर नांदेड लोकसभेसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे आणि देशभरातील मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे। त्या अनुषंगाने आज रविवारी नांदेड जिल्हा 89 नायगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व यंत्रणांनी निवडणुकीशी संबंधित राजकीय पक्ष, उमेदवार, माध्यमे आणि अनुषंगिक सर्व यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी आज नायगाव तहसील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांशी बोलताना केले। यावेळी नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांची उपस्थिती होती। पुढे बोलताना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे म्हणाल्या की नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 2,98,233 मतदार आहेत। त्या अनुषंगाने एकूण 349 मतदान केंद्र सज्ज झाले आहेत। ज्या गावांमध्ये 85 वर्ष वयापेक्षा अधिक वयाचे मतदार आणि दिव्यांग मतदार असतील आणि ते मतदान केंद्रांवर येऊ शकत नसतील तर त्यांना प्रशासन त्यांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती दिली। तसेच या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्हा प्रशासनाने कोणत्याही मतदान केंद्रावर मतदारांनी ताटकळत उभे राहू नये म्हणून त्यांच्यासाठी प्रतीक्षालय निर्माण करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार असून त्यासाठी अतिरिक्त मंडप टाकण्यात येईल। बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासह अपेक्षित सुविधांची व्यवस्था करण्यात येईल असे देखील यावेळी सांगण्यात आले। त्याचबरोबर शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी आणि खासगी मालमत्ता तसेच इतर ठिकाणी राजकीय पक्षाचे कोणतेही बॅनर, पोस्टर असतील तर ते पुढील 72 तासांमध्ये काढून घेण्याचे निर्देश देखील आजच्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत। त्याचे पालन करावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे। गंगाधर गंगासागरे, एमसी न्यूज, नायगाव, नांदेड।